उद्धव ठाकरेंनी आज सिल्वर ओकवरती जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे आणि या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 1.5 तास चर्चा झाली आहे। महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतीच्या संदर्भात या दोघांची बैठक झाली आणि चर्चा झाली अशी ही माहिती मिळते आहे। महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव दिसत होता आणि त्यावरून पवारांनी नाराजी सुद्धा वारंवार व्यक्त केली होती। याबाबत लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होऊ शकते। दरम्यान शरद पवार, सुनील गावस्कर, एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते वानखेडे स्टेडियमच्या स्मरणिकेचं पुस्तक आणि टपाल तिकीट उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं आहे। वेदांत नेब आपल्याला याविषयीची अधिकची माहिती देत आहेत। वेदांत, एक महत्त्वाची बैठक झालेली आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची। यामध्ये ज्या प्रकारे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव दिसत होता त्या दृष्टिकोनात या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिकांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये महाविकास आघाडी कसं सामोरं जाईल। कारण स्वबळाचा नारा ठाकरेंच्या शिवसेनेने दिलेला आहे। शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष त्यांचं नेमकं या सगळ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे तयारी आहे किंवा त्यांची नेमकी भूमिका काय आहे, या सगळ्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचं कळते। त्यासोबतच 25 जानेवारीला जो जन आक्रोश मोर्चा निघणार आहे, संतोष देशमुख त्यासोबत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी या जन आक्रोश मोर्चातून केली जाणार आहे आणि या जन आक्रोश मोर्चाला महाविकास आघाडी सुद्धा पाठिंबा देणार आहे। त्यामुळे त्या संदर्भातलं नियोजन आणि या सगळ्या संदर्भात ही चर्चा झाल्याचं कळतंय। अगदी वेदांत, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।